त्यांच्या गाडीवरती जे आहे ती सुपारी फेकण्यात आल्या. इंटेलिजन्स फेल्युअर वाटतंय तुम्हाला, कारण पोलीस तिथं दिसले नाहीत? नाही, आम्ही ज्यांनी निषेध करण्यासाठी तयारी केलेली होती त्यांना आम्ही ताब्यात देखील घेतलेलं होतं. सकाळपासून आमच्या ताब्यामध्ये लोक आहेत ज्यांनी आंदोलन डिक्लेअर केलं होतं. त्याशिवाय काय जे इंटेलिजन्स होतं त्या पद्धतीने आपण लोकांना ताब्यात घेतलेलं होतं आणि जो बंदोबस्त लावलेला होता. आणि याच्यामध्ये फक्त निदर्शनं करण्यात आलेली आहे, कुठलाही मोठा घटना घडलेली नाही. राज ठाकरेंची भेट घेतली तुम्ही? भेट झाली नाही, मी त्यांची भेट घेतलेली नाही, परंतु तिथे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सगळ्या प्रकरणानंतर. नाही, आता आम्ही परभणीपासून इथपर्यंत बंदोबस्त आमचा आहे, तो पूर्ण रोडवर आमचा बंदोबस्त लावलेला आहे. त्या पद्धतीने आमचं सगळ्या ठिकाणी पॉईंट लावलेले होते. आता किती जणांना ताब्यात तुम्ही घेतलाय, किती लोकांना अटक दाखवलंय? आपण 8 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामध्ये सुपारी फेक प्रकरणामध्ये नेमके किती लोकांना ताब्यात घेतलं? 8 लोक. काय कारवाई असणार आहे पुढची नेमकी? म्हणजे आवश्यक ते कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून घेऊ. आता परिस्थिती कशी आहे? शांतता आहे. बीडमध्ये थांबणार आहे, परिस्थिती कशी आहे? शांतता आहे, बंदोबस्त आहे. मुक्कामी राज ठाकरे बीडमध्येच असतात. हो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.